नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो. मित्रहो, शेती हा आपल्यासाठी अत्यंत आवडीचा आणि महत्त्वाचा विषय आहे. परंतु आता जी काही अत्यल्प भूधारक शेती झालेली आहे, त्या शेती जर किफायतशीर व्हायची असेल, शाश्वत जर व्हायची असेल, तर त्याला जोडधंद्याची ही निश्चितच आवश्यकता आहे. आणि अगदी पूर्वीपासून म्हणजे मला तर वाटतं की शेती करायला लागल्या बरोबरच माणूस हा पशुपालन शिकलेला आहे. आणि पशुपालन हा अत्यंत महत्त्वाचा दुग्ध व्यवसाय हा शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा जोड व्यवसाय आहे. मात्र हा जो पशुपालन आहे किंवा दुग्ध व्यवसाय हा कशा पद्धतीने करावा ज्याच्यामुळे त्रास होणार नाही, तर त्या संदर्भात म्हणून आज आपण चर्चेचा जो विषय घेतला आहे तो आहे प्रदूषण मुक्त पशुपालन पद्धती. मित्रहो, या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आपल्याकडे तज्ञ उपस्थित आहेत. त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो. पहिले तज्ञ आहेत डॉक्टर अजित हिरवे. हिरवे साहेब नमस्कार. नमस्कार. नमस्कार मित्रहो, डॉक्टर अजित हिरवे हे सहाय्यक आयुक्त म्हणून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय ठाणे या ठिकाणी सध्या काम करतात. जवळपास 20 वर्षांहून अधिक अनुभव त्यांना ह्या पशुसंवर्धन क्षेत्रातला आहे. त्यांनी मानगाव, तळा, मंडणगड या अशा ठिकाणी त्यांनी क्षेत्रीय पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि चांगला दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. मित्रहो, आपले जे दुसरे तज्ञ आहेत ते आहेत डॉक्टर निलेश डगली. डगली साहेब नमस्कार. 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 मित्रहो, डॉक्टर निलेश डगली हे रुग्णालय निबंधक म्हणून जे परळला मुंबईमध्ये व्हेटरनरी कॉलेज आहे त्या ठिकाणी ते काम पाहतात आणि जवळपास 17 वर्षांहून अधिक काळ त्यांचं शिक्षण आणि पशुसंवर्धन याच्यातले जे संशोधन आहे त्यामध्ये व्यतीत झालेलं आहे. ते देखील अत्यंत अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे. आपल्याला कल्पना आहे की आजचा कार्यक्रम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे. म्हणजे या ठिकाणी प्रदूषणमुक्त पशुपालनाच्या संदर्भामध्ये आपल्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते थेट फोनद्वारे आपण या ठिकाणी तज्ञांना विचारून त्याचं निराकरण करून घेऊ शकता. संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 24 90 80 50 किंवा 24 98 80 50. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी क्रमांक यापुढे लावा. तर मित्रहो, चला आता आपण या ठिकाणी सुरुवात करूया. सर्वप्रथम हिरवे साहेब, आजचा आपला जो विषय आहे प्रदूषण मुक्त पशुपालन पद्धती. 3 दिवस पशुपालन, दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन हा मानवी लोकवस्तीच्या जवळ येऊ लागलेला आहे. बरोबर. आणि पशुपालन करताना किंवा कुक्कुटपालन करताना कुक्कुटविष्ठा असते, त्या मेलेले पक्षी असतील, अंडी असतील, त्या सडलेली अंडी असतील, गाई म्हशींचं शेण असेल, सांडपाणी असेल, त्यांचं गोमूत्र असेल, त्यांचा चारा असेल न खाल्लेला, हा जमीन, हवा आणि पाणी याला प्रदूषित करत असतो. आणि काही लोकांना याच्यामुळे त्रास होऊ शकतो. कारण पोल्ट्रीमध्ये विशेषतः अमोनियासारखा वायू तयार होतो. गोबर गॅसमध्ये पण एक शेणापासून पण एक दुर्गंधीचा वास येतो आणि याला आपण म्हणू की हे प्रदूषण आहे. पण याच्यामुळे कोणकोणत्या घटकांचं प्रदूषण होतं? म्हणजे याच्यामध्ये जर शेण आपण पाहिलं तर शेणापासून हवेमध्ये दुर्गंधी निर्माण होते. बरोबर. आणि जे सांडपाणी आहे किंवा गाई म्हशी धुतल्यानंतरचं किंवा त्यांचं गोमूत्र आहे याच्यापासून नदी नाल्यामध्ये ते पाणी जाऊ शकतं, जमिनीमध्ये जाऊ शकतं. आणि जे आपण बाय प्रोडक्ट दूध काढत असतो त्या जनावरांचं, त्याच्यामध्ये सुद्धा ते प्रदूषित पाणी आणि त्याचा संपर्क आला तर त्याच्यापासून ते अन्नपदार्थ सुद्धा प्रदूषित होऊ शकतात. बरोबर बरोबर. ते कॉन्टॅमिनेटेड होऊ शकतात. आणि पोल्ट्रीमध्ये जर विचार केला तर पोल्ट्रीमध्ये विविध प्रकारचं पोल्ट्री कोणत्या प्रकारचं तुम्ही आहे की जर ती मांसल कुक्कुटपालन असेल तर त्याच्यामध्ये डीप लिटर वापरला तर त्याच्यामध्ये एक अमोनिया नावाचा एक वायू तयार होत असतो. हा वायू एकदम उग्र आहे, डोळ्यांना चुरचुरणारा आहे आणि हा आजूबाजूच्या वस्तीच्या जे राहणारे लोक आहेत त्यांना त्रासदायक होतो. खरोखर म्हणजे ग्रामीण भागात आपण बघितलं तर पोल्ट्री असलं की त्या ठिकाणी खूप न्यूसन्स म्हणजे आजूबाजूच्या लोकांना कदाचित काही रोग नसतो पण एखादा पक्षी अचानक मेला तर तो पोल्ट्री फार्मर काय करतो की ते स्वतःचा वेळ वाचावा, स्वतःचं इंधन वाचावं म्हणून त्याला गाडत नाही, त्याला असाच कुठेतरी उकिड्या फेकून देतो. त्याचा कुजल्यानंतर आणखी वास दर्प सगळे पसरतो किंवा एखादं कुत्रा वगैरे येऊन किंवा इतर पक्षी येऊन त्याला त्या मेलेल्या मयत पक्षाला हे करतात आणि ह्या प्रदूषण पसरत असतं. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची समस्या अशा प्रकारच्या हे व्यवस्था निर्माण होऊ शकते. डगली साहेब, आता आपण बघितलं की प्रदूषण तर होतंय, परंतु आता ह्या प्रकारचं जे काही विविध प्रकारे प्रदूषण होतं तर त्यामुळे जी जनावरं आहेत तर त्यांना नक्की कोणकोणत्या प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात?
प्रदूषणामुळे एकतर जसं हिरवे साहेबांनी सांगितलं की हवा, पाणी आणि जनावरांचं जे गोठे असतात त्याच्यामधली अस्वच्छतेमुळे बरेचसे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं. तर नेमकं ह्या प्रदूषणामुळे जनावरांना बरेचसे त्रास होऊ शकतात. समजा गोठा अस्वच्छ असेल, पाणी अस्वच्छ असेल, तर गोठ्याची अस्वच्छतेमुळे एकतर जनावरांचे पायांना इजा होऊ शकतात, त्याच्यामध्ये जखमा तयार होतात, लंगडेपणा येतो. जर गोठ्यामध्ये अस्वच्छता जास्त प्रमाणामध्ये राहिली, शेण गौमूत्र तिथेच पडून राहिलं किंवा उर्वरित खाद्य जर गव्हाणीमध्ये पडलं तर तिथे सूक्ष्म जंतूची वाढ होते. ती वाढ झाल्यानंतर ती वाढ काशेला इजा करते, म्हणजे दगडी कास जे आपण म्हणतो किंवा स्तनदाह जे म्हणतो, हा मोठा रोग उत्पन्न होतो. आणि ह्या दगडी कासेमुळे काय होतंय की जनावरांचं जे दूध उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं. एकदा दगडी कास झाल्यानंतर जनावरांचं दूध उत्पादन क्षमता फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं. त्याचबरोबर काही जीवाणू विषाणूजन्य पदार्थांमुळे एक गर्भाशयाचा पण रोग आहे ज्याला आपण गर्भाशय दाह म्हणतो, हा पण होऊ शकतो. त्यानंतर काही विषाणूजन्य किंवा जीवाणूजन्य आजार जसे की लेप्टोस्पायरोसिस आहे, क्षयरोग आहे किंवा चयापचयाचे रोग आहेत, या अशा वेगवेगळ्या प्रकारचे रोग प्रदूषणामुळे जनावरांना होऊ शकतात. बरोबर. म्हणजे मोठ्या प्रमाणात आता आपण इथं टीव्हीवर बघतोय, स्क्रीनवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या प्रदूषणामुळे जनावरांना त्रास होऊ शकतात. आपण फोन इन स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि आपल्याला एक मंगलाताई पिसे म्हणून कोल्हापूरवरनं काही प्रश्न विचारू इच्छितात. मंगलाताई नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. मी कोल्हापूरहून मंगल विष्णू पिसे बोलते. माझा प्रश्न आहे, कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या खात्याची परवानगी लागते? प्रश्न खूप स्पेसिफिक आहे याच्यामध्ये की कुक्कुटपालन व्यवसाय त्यांना सुरू करायचा आहे. आता मला वाटतं कुक्कुटपालन विविध प्रकारे असू शकतं, म्हणजे अगदी बॅकयार्ड पोल्ट्री ज्याला म्हणतो तेव्हापासून अगदी मोठे प्रमाणे, एक तर ब्रॉयलर पोल्ट्री किंवा लेअर पोल्ट्री. काय सांगू शकाल यांच्या प्रश्नात? कुक्कुटपालन जर व्यवसाय आपण यांचा प्रश्न असा आहे की की यांना कोणत्या खात्याची परवानगी घ्यावी लागते. तर यांना असं की कुक्कुटपालन व्यवसायामध्ये जिथे कत्तल केली जाते पक्ष्यांची आणि त्याच्यापासून ब्रँडेड प्रोडक्ट्स तयार केले जातात वेस्टर्नामध्ये आणि पॅकिंग करून विकले जातात, अशा ह्याला रेड कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डने ठेवलेला आहे. तिथे मात्र त्यांची परवानगी लागते, बऱ्यापैकी एनओसी वगैरे लागते. आणि स्थानिक जे प्राधिकरण आहे, महानगरपालिका असेल, स्थानिक यांची लागते. अदरवाईज पोल्ट्री जर जिथे कत्तल होणार नाही, मांसल कुक्कुटपालन आहे किंवा अंड्यांचं कुक्कुटपालन होणार आहे, तर तिथे त्यांनी थोडंसं ती जागा थोडी मनुष्यवस्तीपासून दूर असली पाहिजे, हवा खेळती असली पाहिजे, वायुविजन असलं पाहिजे व्यवस्थित, आणि जो आतला जो त्याचा फ्लोअरिंग आहे त्याचं तो कॉन्क्रीटचा असणं गरजेचं आहे. वेळोवेळी त्यांनी त्याची स्वच्छता ठेवली पाहिजे आणि त्याला जंतुनाशकं फवारली केली पाहिजेत की जेणेकरून शेजारच्यांना, जवळच्या लोकांना त्रास होणार नाही. त्याच्यापासून निघणारी जी विष्ठा आहे ती जी योग्य प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे. ते डिसइन्फेक्टंट केल्यानंतर पोल्ट्रीचं ते एक नाली असली पाहिजे आणि त्यांनी तिथे सेप्टिक टँकमध्ये ते पाणी तिथे त्यांनी ते साठवलं पाहिजे. त्या सेप्टिक टँकमधून जे नंतर ओव्हरफ्लो येणार आहे तो त्यांनी गार्डनिंगसाठी वापरावा. म्हणजे आता मंगलाताईंचा प्रश्न होता कोणाच्या खात्याची परवानगी, तर कत्तल करायची असेल तरच परवानगी लागते, अदरवाईज परवानगी बॅकयार्ड पोल्ट्री किंवा पोल्ट्री फार्म सुरू करायला अशी परवानगी लागत नाही. त्यांनी आता महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डकडे दिवसेंदिवस काही तक्रारी येत आहेत, म्हणजे ज्यांना त्रास होतो ती लोक तक्रारी ते करतायत आणि काही लोक मागणी करतात की आम्हाला लायसन्स द्या. तर सध्या ते तसं अस्तित्वात नाहीये, पण महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डनी स्थानिक ज्या संस्था आहेत, स्थानिक म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, यांना काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की पोल्ट्री सुरू करताना तिथे या गोष्टी आवश्यक आहेत. पोल्ट्रीची स्थान निश्चिती कुठे असावी, शक्यतो आणलं पाहिजे आणि मनुष्यवस्तीपेक्षा दूर असायला पाहिजे. बरोबर. आता डगली साहेब, हिरवे साहेबांनी सांगितलं की असं असोसिएशनच्यामुळे काही डास निर्मिती होऊ शकते, माशा निर्मिती होऊ शकतात, जनावरांना आजार निर्मिती होऊ शकतात. तर असे जे गोठे आहेत याच्यामध्ये, तर ते असे डिसइन्फेक्ट करण्यासाठी किंवा जीवजंतू मुक्त करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे रासायनिक केमिकल्स किंवा औषधं आपण वापर करू? एकतर समजा आपल्या गोठ्यांमध्ये गोचड्या, गोमाशा यांचा जर प्रादुर्भाव असेल तर आपण त्याच्यासाठी स्पेसिफिक औषधं बाजारामध्ये उपलब्ध आहे, त्याची वेळोवेळी फवारणी केली पाहिजे. त्याचबरोबर जमीन जी आहे ती धुण्यासाठी सुद्धा आपण फिनॉल
किंवा आपण चुना, ब्लिचिंग पावडर याचा वापर आपण करू शकतो. आणि साधारणपणे गोठ्यामध्ये एक 15 दिवसातनं एकदा अशा जर फवारणी केली किंवा गोठे धुवून जर काढले, पाण्याच्या टाक्या जर चांगल्या आपण ठेवल्या चुना वगैरे लावून, तर मात्र असं प्रदूषण आपल्याला टाळता येतं. पाण्याचे रोग सुद्धा आपल्याला टाळता येतात. तर अशा विविध प्रकारच्या औषधाचा वापर आपण रेग्युलरली केला तर बरेचशा प्रमाणामध्ये आपण ह्याच्यावर कंट्रोल करू शकतो. आपल्याला दुसऱ्या एक आहेत सीमाताई दळवी, तळेगाववरनं काय प्रश्न विचारू इच्छितात? सीमाताई नमस्कार. हा नमस्कार. माझं असं विचारायचं होतं, हा. आमच्या बाजूला एक तबेला आहे, त्यापासून आम्हाला खूप त्रास होतोय. नाही म्हणजे तबेला म्हणजे गायींचा तबेला आहे की कोणत्या जनावरांचा तबेला? हा, गाय आणि म्हशींचा तबेला आहे. बर. त्यापासून आम्हाला फार त्रास होतोय. तर नाही नक्की कोणत्या स्वरूपाचा त्रास होतो म्हणजे सर आपल्याला स्पेसिफिक उत्तर देतील. हा म्हणजे कसं आहे की म्हणजे एकतर स्मेल खूप येते तिकडून. अच्छा, वास येतो. बरोबर. हा, आणि खूप पॉल्युशन वगैरे असं वाटतंय, खूप गरमी वगैरे वाटते. तर म्हणजे त्याच्यावरती काय उपाय योजना करता येईल का? असं सर हा खूप प्रातिनिधिक ज्याच्यावर आपण चर्चा करतच होतो की पोल्ट्री सुरू करताना किंवा डेअरीतलं शेण आहे ते आहे त्याचा उग्र वास जो आहे, बेसिकली अमोनिया जो तुम्ही म्हटलात, तर त्या संदर्भात काय सांगाल आपण याच्या संदर्भात? बेसिकली या इथे जो फार्मर आहे, जो शेतकरी आहे, जो गाई आणि म्हैस पालन करतोय, तर त्यांनी त्याच्या दुग्ध पालन करताना जो कचरा तयार होतोय, विशेषतः शेण आणि गोमूत्र, शेण जर तसंच साठून राहिलं आणि ते तसंच वाहत राहिलं तर त्याच्यापासून दुर्गंधी नक्कीच येणार आहे. तर त्या शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम म्हणजे त्याच्या गोठ्यामध्ये नाली तयार करून घेतली पाहिजे. गोठ्याच्या बाहेर चांगल्या पक्क गटार बांधलं पाहिजे आणि त्या गटारात त्या शेण गोमूत्र वगैरे हे वाहत जाईल. जर त्याकडे 10 म्हशींपेक्षा 10 जणांपेक्षा कमी शेण उत्पन्न होते पण आहे तर त्यांनी ऍटलिस्ट सेप्टिक टँक तिथे बांधला पाहिजे आणि त्या सेप्टिक टँक मध्ये त्याचं ते शेण आणि गोमूत्र सोडलं पाहिजे. जास्त जनावर असतील तर त्यांनी तिथे त्याच्यापासून गोबर गॅस तयार केला पाहिजे आणि जेणेकरून त्या शेणाची आणि त्या मलमूत्राची योग्य विल्हेवाट लागेल आणि त्या शेतकऱ्याला त्या गोबर गॅस पासून स्वतःच्या घरी इंधन पण मिळेल. तो त्याच्यावर विद्युत सुद्धा तयार करू शकतो. आणि त्या गोबर गॅस मधून जे बाहेर नंतर येणारं जे काय गाळ म्हणू आपण त्याला, स्लरी आहे, ती तो खत म्हणून वापरू शकतो. तर मी असं सांगेन की त्या जे शेतकरी आहेत त्यांनी जर ते म्हैस पालन करतायत, जनावर पालन करतायत तर गोठ्याच्या पुढे त्यांनी जायला पाहिजे आणि एक सेप्टिक टँक म्हणा किंवा गोबर गॅस किंवा तिथे कंपोस्ट खड्डा ते करू शकतात. बरोबर. कंपोस्ट खड्ड्यामध्ये त्या जे दररोज तयार होणारं शेण आहे ते त्याच्यामध्ये ते टाकल्यानंतर त्याच्यावर थोडी माती टाकायला पाहिजे त्यांनी, जेणेकरून शेजाऱ्यांना त्रास होणार नाही. हा जो उग्र वास आहे, विशेषतः नायट्रस ऑक्साईड आणि मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड हा त्याच्यामधून निघतो ह्या शेणामधून. तर नायट्रस ऑक्साईडचा थोडा विचित्र वास आहे, खराब वास आहे, कुजल्याचा वास आहे, तो वास येणार नाही आणि आजूबाजूच्या लोक. बरोबर. म्हणजे जो काही पशुपालन करणारा आहे त्यांनी याच्या बाबतीमध्ये काळजी घेतली पाहिजे. त्याची काळजी जर घेतली स्वतःचाही त्रास कमी होईल, जे पशुपालन करतायत तर त्यांचा देखील त्रास कमी होईल. मित्र हो, प्रदूषण मुक्त पशुपालन पद्धतीच्या संदर्भात आपण अशीच माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. मित्र हो, आजचा आपला चर्चेचा विषय आहे तो आहे प्रदूषण मुक्त पशुपालन पद्धती आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी तज्ञ उपस्थित आहेत डॉक्टर अजित हिरवे. आपले दुसरे तज्ञ आहेत डॉक्टर निलेश डगली. आपण ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी अनेक विषयांवर चर्चा केलेली आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी देखील फोनवर संपर्क साधलेला आहे. आता आपल्याला डहाणूवरनं रमेश थोरात म्हणून काही प्रश्न विचारू इच्छितात. रमेशजी नमस्कार. हॅलो. हा सर, माझा असा प्रश्न आहे का, माझ्याकडे 10 गायी, काही वासरे आहेत आणि 2 म्हशी आहेत, तर मला गोबर गॅस तयार करता येईल का आणि त्याचा खर्च किती लागतो व शासनाकडून त्याचे काही अनुदान मिळेल का सर? तो प्रश्न आहे माझा. आपण डहाणूमध्ये कोणत्या गावातून बोलताय थोरात साहेब? हा, कोसबाड जवळ गाव आहे माझं सर. कोसबाड जवळ गाव आहे. ठीक आहे, लक्षात आलं. ठीक आहे. डगली साहेब, थोडंसं तुम्ही याच्यामध्ये काय सांगू शकता की त्यांच्याकडे 10 गायी आहेत आणि त्यांना गोबर गॅस तयार आहे. आता 10 गायी आहेत तर त्याची जनावरांची संख्या थोडीशी कमी आहे. परंतु निश्चित गोबर गॅस तयार करायचा असेल तर ते करू शकतात. गोबर गॅसमध्ये छोटा प्लांट किंवा मोठा प्लांट असं 2 वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट आहेत. एक घरगुती प्लांट तयार करायचा असेल तर साधारणपणे त्यांना 1,00,000-1.5 लाखाचे खर्च येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये त्यांना दररोज गोबर गॅस पासनं
वीज निर्मिती करता येते. आणि गोबर गॅसचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जो काही कचरा तो रोज तयार होणार आहे, शेण किंवा लघवी किंवा इतर कचरा, हे त्याच्यामध्ये व्यवस्थित मिसळून, पाणी मिसळून जर गोबर गॅसच्या टाक्यामध्ये टाकलं, व्यवस्थित प्रेशर मेंटेन केलं, तर निश्चित त्याच्यामधनं आपल्याला वीज निर्मिती करता येतं. आणि शेणामधनं जो मिथेन वायू तयार होतो, जो हवामानाला फार मोठा घातक आहे, की मिथेन वायूमुळे आज आपण बघतोय की जे तापमान वाढतंय पृथ्वीचं, ग्रीन हाऊस इफेक्ट ज्याला आपण म्हणतो. हा, तर हा त्यांचा एक चांगला विचार आहे. थोरात साहेबांचा विचार खूप चांगला आहे की त्यांनी गोबर गॅस तयार करतायत ते, आणि निश्चितच शासनाकडनं सुद्धा त्यांना मदत मिळू शकते. आणि त्यांनी जवळच्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला भेटावं आणि तिकडून त्यांनी जास्त माहिती घेतली तर उपयुक्त ठरेल, आणि त्यांना निश्चित त्याच्यामध्ये बरीचशी मदत करता येईल. हिरवे साहेब, आपण क्षेत्रीय पातळीवर काम करता, नेहमीच अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत तुमच्याकडे येत असतील, तुम्ही अनेक गोष्टींना भेटी देता. थोरात साहेबांना तुम्ही काय थोडं सांगा? नक्कीच. आता गोबर गॅस आपण साधारण एक 100 किलो जर शेण वापरलं, 100 किलो शेण म्हणजे 4 जनावरांपासून 100 किलो शेण आरामात तयार होतो. म्हणजे विविध प्रकारचे गोबर गॅस क्षमता मिळतात. म्हणजे आज 4 जनावरांपासून 10 जनावर जरी असली घरगुती वापरायला, साधारण म्हणजे 1 मीटर घनफूट किंवा 2 मीटर घनफूट, या त्याच्यापेक्षा असे मोठे आपल्याला प्लास्टिकमध्ये हायली पॉलिथिन शीट मध्ये मिळतात. त्याच्यानंतर आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. आणि नजीकची पंचायत समितीमध्ये कृषी खातं आहे, तर जिल्हा परिषदेच्या स्थानिक योजना आहेत. त्यानंतर पंचायत समितीच्या स्वतःच्या योजना आहेत की त्याच्यामध्ये ते गोबर गॅसला अनुदान दिलं जातं. बरोबर. 20 कलमी कार्यक्रम आहे. मी देखील ठाणा जिल्हा परिषद होतो, आताही चालू आहे. पंचायत समितीकडे आपण थोडा साहेब संपर्क साधा. निश्चितच त्या संदर्भामध्ये नक्की अनुदान किती आहे हे आता सांगता नाही येणार, परंतु अनुदान आहे एवढं मात्र निश्चित. आपण पंचायत समिती डहाणूशी संपर्क जर साधला तर आपल्याला संपूर्ण ते रेखाचित्र देतील बायोगॅसचं आणि अनुदानाच्या संदर्भात देखील माहिती देतील. हिरवे साहेब, आता आपण बघितलं की डगली साहेबांनी सांगितलं की हे जे काही प्रदूषण होतं त्याच्यामुळे जनावरांमध्ये विविध प्रकारचे रोग होतात आणि ते होऊ नयेत म्हणून आपण कशी काळजी घ्यायची. आता जनावर आणि मनुष्य याचा अगदी जवळचा संबंध आहे, म्हणजे त्या ठिकाणी दररोजचा येणारा संबंध आहे. आणि अशा प्रदूषणयुक्त वातावरणात जर जनावर असेल, ते जर आजारी असेल किंवा त्या ठिकाणी काही प्रदूषण होत असेल तर मनुष्याला कोणकोणत्या प्रकारचे आजार संक्रमित होऊ शकतात? नक्कीच. ज्यावेळी आपण प्रदूषणमुक्त जनावरांना किंवा पशुपालनाची पद्धत या जेव्हा विषय अभ्यासतोय, आपण त्यावर चर्चा करतोय, त्यावेळी स्वच्छ दूध निर्मिती, निर्भेळ दूध निर्मिती किंवा शुद्ध दूध निर्मिती हा विचार करणं खूप गरजेचं आहे. जनावरांचं स्वतः जनावर निरोगी असणं गरजेचं आहे. जनावराचं दूध काढणारा व्यक्ती आहे, त्याचं पालन पोषण करणारा व्यक्ती आहे, तो निरोगी असणं गरजेचं आहे. जनावर जिथे आपण बांधतो तो परिसर निरोगी असणं गरजेचं आहे. जनावराचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो निरोगी असणं गरजेचं आहे. आणि जनावराचं दूध वाहतूक करताना हा गोष्ट निर्जंतुक असणं आणि शुद्ध असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये की काही रोग आहेत असे की जे जनावराचे आहेत, उदाहरणार्थ ब्रुसेलोसिस म्हणून आहे, ज्याला आपण संसर्गजन्य गर्भपात म्हणतो. त्याच्यानंतर ट्युबरक्युलोसिस आहे, क्षयरोग आहे, कॉलरा आहे, घटसर्प आहे. काही असे बुरशीजन्य रोग आहेत की हे रोग जर दूषित ते जे दूध आहे जनावराचं, त्या दुधाचा संपर्क त्या जनावराच्या दूषित स्त्रावांशी आला, त्या जनावरांच्या दूषित विष्ठेशी आला, त्या जनावराच्या दूषित गोमूत्राशी आला किंवा त्या सांडपाण्याशी आला, तर हे रोग त्या दुधामार्फत किंवा त्या मांसामार्फत त्या माणसाला होऊ शकतात. त्या दृष्टिकोनातून आपण काळजी जी आहे ती घेणं खूप गरजेचं आहे. मध्ये सांगायचं झालं तर आपण आता मागे आपण त्याच्या संदर्भात चर्चा करूच सर, कारण आपले एक शेतकरी आहेत कैलासजी, जे हिंगोलीवरनं त्यांनी फोन केलेला आहे. कैलासजी नमस्कार. हॅलो साहेब. हा नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हो नमस्कार साहेब. हा नमस्कार. आपला साहेब, आपली म्हैस जणले 8 दिवस झाले, तर तिचा एका स्तन सुजले साहेब. तिचं एक स्तन सुजले, तर त्याच्यावर काय उपाय साहेबाला विचारायचं होतं. चांगला प्रश्न आहे. स्तनदाह म्हणजे जर तुम्ही टेक्निकल टर्म्स मध्ये काय म्हणता, खूप चांगलं 10 दिवसापूर्वी काहीतरी म्हैस वेली म्हणता येईल. तर दिवसेंदिवस जनावरांचं दूध
म्हणजे आपण त्याला चांगल्या प्रकारचं खाद्य घालतोय, त्याचं चांगल्या प्रकारचं संगोपन करतोय, शिवाय त्या जनावराला खूप आराम देतोय, एकाच ठिकाणी बांधून ठेवतोय. आणि त्यामुळे काय होतं की गेले 8-10 महिने ते जनावर गाभण अवस्थेत असताना त्याला त्यांनी दूध दिलेलं नसतं. आणि जेव्हा ते त्या जनावराचं जेव्हा ते गाभण राहिल्याचं शेतकऱ्याला समजल्यानंतर ते दूध काढायचं त्या शेतकऱ्यांनी बंद केलं असतं. आता ह्या गेले 10 महिन्यामध्ये ती दूध काढलं नाही त्यांनी शेतकऱ्यांनी. आणि आता ती विळाल्यानंतर ती म्हैस दूध द्यायला लागली. आणि आता त्यांच्या लक्षात आलं की तिच्या एका आतड्यातून दूध येत नाही किंवा एक तिची ओटी किंवा कास सुजलेली आहे. याला आपण स्तनदाह म्हणतो. जेव्हा ते एकदम लवकरच्या स्टेजला असतं त्याला आपण मला वाटतं तुमच्याकडे त्याचं चित्र देखील आहे या ठिकाणी स्तनदाहाच्या संदर्भातलं. त्याच्यामध्ये पाहू शकतो की याच्यामध्ये हे जे हे चित्र आपण पाहतोय स्क्रीनवर आपल्याला या ठिकाणी गायीची जी कास आहे खूप सुजलेली आहे. बरोबर. तर या अनेक कारणांमुळे एकतर जीवाणू असतील किंवा विषाणू असतील किंवा मार लागला असेल किंवा त्या गायीचं उत्पादन क्षमता जास्त असेल तर तेवढं दूध त्यात मावलं जात नाही आणि त्यानंतर त्याला कंजेशन होतं आणि त्यामुळे तिची ओटीला सूज येते. हा जर आपण प्रदूषणाच्या रिलेटेड जर ह्याचा अभ्यास केला आता तर या जनावराला आपण इंजेक्शन देणार, 7-8 दिवस इंजेक्शन देणार. त्या इंजेक्शननी तो रोग बरा होईलच याची कोणतीही शाश्वती नाहीये. त्याशिवाय त्याला खूप खर्चिक उपाय करावे लागतात. बरोबर. आणि त्याशिवाय त्या जनावराचं दूध आपल्या भारतामध्ये काय काढून फेकून दिलं जात नाही, ते वापरलं पण जातं. तर याच्यामुळे जी जनावरं तुमची गाभण असतील किंवा जी विळालेली असतील त्याच्यासाठी जर ती जनावरं मुक्त संचार गोठा पद्धत जर आपण वापरली तर हे आजार होण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप कमी असतात. ठीक आहे, पण आता आजार झालाय होतो आता ह्यांना नजीकच्या पशुवैद्यक दवाखान्यात द्यायला लागेल. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तिची ओटीची सूज, तिचं दुःख आणि तिला हे कमी करण्यासाठी एखादं तिला इंजेक्शन देणं गरजेचं आहे. आणि कोणत्या प्रकारच्या जंतूंनी ते झालेलं आहे, बरोबर, मग ते बॅक्टेरियल आहे, व्हायरल आहे किंवा काय, त्याच्यासाठी अँटीबायोटिक्स प्रतिजैविक देणं गरजेचं आहे, नियमित देणं गरजेचं आहे, डॉक्टरांच्या सल्ल्याने डॉक्टरांकडून देणं गरजेचं आहे. आणि तर ते जर लवकरात लवकर केले उपचार तर ते बरे होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत. खूपच छान. त्या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे. आता आपल्याला सांगलीवरनं बाळासाहेबजी चव्हाण काही प्रश्न विचारू इच्छितात. बाळासाहेब नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. नमस्कार, मी बाळासाहेब चव्हाण बोलतोय म्हैसाळहून. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा. नमस्कार. मला प्लास्टिकच्या गोबर गॅस संबंधी विचारायचं होतं, त्याला अनुदान मिळू शकेल का? नाही बाळासाहेबजी, म्हणजे आपला प्रश्न जरी योग्य असला तरी आजचा कार्यक्रम आपला प्रदूषण मुक्त पशुपालनाच्या संदर्भामध्ये आहे. आपण पंचायत समितीमध्ये जर संपर्क साधला तर निश्चित आपल्याला माहिती मिळेल. मित्रहो, प्रदूषण मुक्त पशुपालन पद्धतीच्या संदर्भामध्ये आपण यापुढे देखील तज्ञांकडून अशीच माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपण अनेक विषयांवर चर्चा केली. डगली साहेब, आता हे जे काही खाद्य आहे म्हणजे प्रदूषणयुक्त जर खाद्य जर असेल त्या खाद्यापासून जनावराला कोणकोणत्या प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात? बरोबर आहे. एकतर जर जनावराचं खाद्य हे आपण जर व्यवस्थित ठेवलं नाही, त्याचं जर संरक्षण केलं नाही, पाण्यापासनं, उन्हापासनं किंवा कुठल्या म्हणजे उघड्यावर जर ठेवलं आणि खाद्य व्यवस्थित स्टोअर केलं नाही तर त्यामुळे एक आफ्लाटॉक्सिकोसिस नावाचा जो रोग आहे तो होऊ शकतो. म्हणजे एक प्रकारची विषबाधा आहे. ह्या विषबाधेमुळे काय होतं की जनावरांच्या जी भूक लागत नाही, हळूहळू हा रोग झाल्यामुळे भूक लागत नाही, जनावरांचं जे खाण्यापिण्याकडचं लक्ष आहे ते कमी होतं. त्यानंतर जनावर अशक्त वाटायला लागतो. जनावरांचं जे शेण आहे ते अगदी पाण्यासारखं पातळ होतं. आणि जर ह्याचं प्रमाण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये खाद्यामध्ये आलं, या बुरशीचं प्रमाण, तर मात्र त्याचं जे लिव्हर आहे ते खराब होतं आणि मग हळूहळू जनावराला मोठ्या प्रमाणामध्ये याची विषबाधा होऊन जनावर दगावू शकतो. दुसरा जे खाद्यामुळे होणारा रोग आहे तो आहे बोटुलिझम.
हे सुद्धा एक क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिझम नावाचा जो जीवाणू आहे त्याच्यामुळे होतो आणि ह्याची विषबाधा झाल्यानंतर जनावर लुळं पडतं, त्याचे जे मागचे पाय आहे ते काम करत नाही आणि जनावर असल्या जागीच बसून जातं आणि त्याला मग त्याच्यानंतर त्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तिसरा एक रोग आहे जी आहे पोटफुगी, जी आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळते. जनावर असं दूषित चारा किंवा मोठ्या प्रमाणामध्ये हिरवं गवत जर खाल्लं गेलं किंवा काही ठिकाणी लोक जनावरांना जे आपण घरामध्ये खातो भाज्या चपात्या वगैरे असं जे काय आहे, काही ठिकाणी आईस्क्रीमची पावडर खायला घालतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य जे जनावरांसाठी बनलेलं नाहीये परंतु ते जर खायला दिलं तर हा त्रास होऊ शकतो. म्हणजे हा एक पोटफुगी नावाचा आहे. मग याच्यामध्ये सुद्धा जनावराच्या पोटामध्ये एक विशिष्ट प्रकारचे गॅस तयार होतो. त्या गॅसमुळे जनावराच्या जे श्वासोश्वास करण्याची क्रिया आहे ती मंदावते आणि जनावर जर ह्याचा वेळच उपचार केला नाही तर दगावू शकतो. त्याचप्रमाणे काही वेळा खाद्यामुळे अतिसार किंवा म्हणजे विषम ज्वर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रदूषणयुक्त खाद्य खाल्ल्यामुळे रोग होऊ शकतात. खूपच चांगली माहिती दिली. म्हणजे केवळ खाद्यापासून प्रदूषणयुक्त खाद्य जर असेल तर जनावरांना खूप मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्याला जळगाववरनं मोहन शिरगावे म्हणून काही प्रश्न विचारू इच्छितात. मोहनजी नमस्कार. हा नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. आमचा प्रश्न असा आहे, आम्ही सकाळी 6:30 वाजता जनावरांची धारा काढल्यानंतर की आम्ही सकाळी 7 वाजता जनावर बाहेर सोडतो हिंडवायसाठी चालण्यासाठी. मग त्याला ती काय ते सर गोचडी म्हणजे आमचं ढासा मोठे ढास ते चालल्यामुळे आम्ही लेट सोडलेलं बरं काय, म्हणजे सकाळी लवकर सोडलेलं बरं काय म्हणजे दुपारच्या पुढे सोडलेलं बरे. अच्छा, म्हणजे तुम्ही धार काढल्यानंतर सकाळी 6:30 लगेच ते जनावर सोडतात, त्याच्यामुळे गोचिड आणि डास खूप चावतात, तर चारा म्हणजे मोकळं कधी सोडावं असा प्रश्न आहे. काय सांगाल हिरवे साहेब? म्हणजे आता शक्यतो जर आपण जर डासांचा विचार केला, चिलट वगैरे डास, तर हे सकाळी पहाटे किंवा रात्री संध्याकाळ होताना यावेळी जास्त मोठ्या प्रमाणात असतात. अशा वेळी जर तुम्ही ज्या जनावर तुमची जर गोठ्यात असतील तर एखादी धुरी करायची मडक्यामध्ये की आग भडकणार नाही त्याची. मडक्यामध्ये धुरी करून त्या गोठ्यामध्ये धुरी करायची आणि जनावरांना जर तुम्ही बाहेर सोडताना तुम्हाला असं वाटतं की त्यांना डास चावतायत तर मग कडुलिंबाचं तेल किंवा काही मार्केटमध्ये आता हिमॅक्स नावाची एक मलम येतं, ते आपल्या साध्या गोडे तेलामध्ये मिक्स करून त्याच्या अंगाला थोडं लावलं आपण किंवा कडुलिंबाचं तेल लावलं तर त्याला डास चावणार नाहीत. आणि गोचीडसाठी असं आहे की गवतावर गोचिडीची एक गवतात पण वाढते आणि जनावरांच्या गोट्यात पण वाढते आणि जनावरांच्या अंगावर पण वाढते. तर तिचं लाईफ सायकल असतं एक. तर जी जनावरं हे बाहेर रानात सोडली जातात चरायला तर त्यांचं नियमित त्यांची ढोलसोड करणं गरजेचं आहे. गोचीडनाशक त्या जनावरांच्या अंगाला लावणं गरजेचं आहे. ती गोचीडनाशक त्या वाड्यामध्ये गोठ्यामध्ये आणि गोठ्याच्या आजूबाजूला फवारणं गरजेचं आहे. कारण अंगावरची नुसती गोचीड मरून उपयोग नाही, तर त्या गोचीडनी त्या वाड्यामध्ये फटीमध्ये क्रॅक्स क्रिबायसिसमध्ये जे अंडी घातलेत त्या अंड्यांच्या पासून अळी त्याच्या प्युपा अशी त्याच्या लाईफ सायकल आहे, तर ती पूर्णपणे थांबली पाहिजे. त्यामुळे तिला जेव्हा आपण गोचीचं औषध लावणार आहोत त्या जनावरांना तेव्हा एका वेळी शक्यतो सर्व गोठ्यातल्या जनावरांना गोचीडनाशक लावा. गोठ्यामध्ये फवारणी करा. गोठ्याच्या जिथे क्रॅक क्रिबायसिस आहेत, फटी आहेत, त्या फटीमध्ये गोचीने अंडी घातलेली असतात आणि गोचीड रक्त पिऊन झाल्यानंतर जनावराला सोडते आणि त्या फटीमध्ये जाऊन अंडी घालते. आणि याला एक इंटिग्रेटेड अप्रोच पाहिजे, केवळ एक जनावर पुरताना संपूर्ण आणि जर मुक्त संचार पद्धती बघितली तर काही बाहेरचे पक्षी येतात किंवा आपण त्यात कोंबड्या सोडल्या असतील 4 तर त्या जनावरांच्या त्या गोचडी ते टिपून खाण्याचं काम करतात. शक्यतो जनावराला खूप मोकाट सोडणं चुकीचंच आहे, कारण मग आपल्याला काही त्याला आजाराला तो बळी पडू शकतो. जसं ते म्हणाले कीटक चावतात, तर ट्रिपॅनोसोमियासिस म्हणून एक आजार आहे की त्या जनावराला होतो कीटक वगैरे चावल्यामुळे. बॅबेशिओसिस नावाचा एक आजार आहे, तो त्या जनावराला होतो. अॅनाप्लाझ्मासिस नावाचा एक आजार आहे. साधारण आपण वातावरण बघून आणि गोठ्याची स्वच्छता ही महत्वाची. धुरीसारखा आपण त्याचा वापर करू शकतो औषधाचा. दगली साहेब, आता ही संपूर्ण समस्यांची जी काही मूलभूत जी बाब आहे ती आहे चांगल्या पद्धतीचा गोठा आणि निवास व्यवस्था जनावरांसाठी असणं गरजेचं आहे. शुद्ध अन्न त्यांना असणं गरजेचं आहे.
आता हा जो काही गोठा उभारायचा आहे चांगल्या पद्धतीचा, त्याचे सर्वसाधारण निकष काय असावेत, म्हणजे ब्रॉड गाईड? चांगल्या पद्धतीचा गोठा तयार करण्यासाठी एक तर जमीन चांगली आपल्याला बघितली पाहिजे. त्यानंतर त्याची जी लांबी आहे ती उत्तर दक्षिणेकडची असली पाहिजे, ज्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर सकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस भरपूर सूर्यप्रकाश मिळेल. त्याचबरोबर हवा जी आहे ती खेळती राहते. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे गोठ्याची उंची ही सुद्धा चांगली असली पाहिजे. जवळजवळ 16 फूट उंचीचा गोठा असला पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याचं जे छप्पर आहे त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची खिडकीसारखं तयार केलं पाहिजे की ज्याच्यामुळे चांगली हवा म्हणजे व्हेंटिलेशन चांगलं राहील. गरम हवा जी आहे ती वरून बाहेर निघून जाईल आणि थंड हवा गोठ्यामध्ये खेळती राहील. तिसरा मुद्दा म्हणजे त्याचं जे जमीन आहे गोठ्याची ती थोडीशी खडबडीत असली पाहिजे की ज्याच्यामुळे जनावर चालताना फिरताना त्याचे पाय घसरायला नको. चौथा मुद्दा म्हणजे जनावराचं शेण आणि लघवी जी आहे त्याची विल्हेवाट लगेच लागली पाहिजे. म्हणून जनावर जिथे उभं राहतं किंवा बसतं त्याच्या पाठीमागे ज्या पद्धतीचे गोठे आपण बांधणार आहे, समजा हेड टू हेड बांधलं किंवा टेल टू टेल बांधलं, तर त्याच्यामध्ये शेण आणि लघवी निघून जाण्यासाठी व्यवस्थित रचना असली पाहिजे. लघवी आणि शेण जर वेळोवेळीच निघून गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छता निर्माण होते. त्याच्यानंतरचं पाण्याचं जी उपलब्धता आहे तीही गोठ्यामध्ये 24 तास असली पाहिजे. जनावरांना पाणी हा फार महत्वाचा घटक आहे. जवळजवळ एखाद्या गाईला किंवा म्हशीला पिण्यासाठी दिवसभरामध्ये 50 ते 60 लिटर पाणी लागत असतं. आणि ते पाणी जर तिला वेळोवेळी मिळत राहिलं तर तिची शरीर आणि प्रकृती चांगली राहते, दूध उत्पादन चांगलं होतं. खाण्याच्या ज्या गव्हाणी आहेत त्या गव्हाणी सुद्धा स्वच्छ राहिल्या पाहिजे. जनावराचं फक्त डोकं त्या गव्हाणीत गेलं पाहिजे. तर अशा प्रकारच्या गोठ्या जर तयार केले, जनावरांना जर तयार करून दिले तर त्याच्यामध्ये प्रदूषण होणार नाही आणि स्वच्छता कायम राहील, दूध उत्पादन चांगलं घेता येईल, जनावर देखील सुदृढ राहतील. आपल्याला जालनावरनं तुकारामजी सोळंके म्हणून काही प्रश्न विचारू इच्छितात. तुकारामजी नमस्कार. हा बोला सर, नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हा सर, माझा प्रश्न असा आहे की माझ्या बैलाच्या खांद्यावरती खाज आलेली आहे. खाजसाठी काय करायला पाहिजे नेमकं? बैलाच्या खांद्यावर म्हणजे कोणत्या अवजारामुळं? नाही, अवजारामुळे नाही, खरूज प्रमाण कसं आहे त्याप्रमाणे आलेले. अच्छा, बेसिकली आजचा हा प्रश्न हा थोडासा वेगळा आहे, परंतु ठीक आहे. आपण आता डॉक्टर आहेत या ठिकाणी. त्यांच्या खांद्यावरती म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की खरूज साहेब तयार झालेले, जखम तयार झालेली आहे, तर त्यांच्या खांद्यासाठी आपल्याला प्रतिजैविक द्यावे लागतील. 3 दिवसाचा त्यांनी प्रतिजैविकाचा इंजेक्शन द्यायला पाहिजे. त्याबरोबर त्यांनी खाज कमी होण्यासाठीचे पण इंजेक्शन आपल्या डॉक्टराकडनं टोचून घ्यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर तिथे काही मलम आहेत की जे मलम लावल्यामुळे तिथे माशा बसणार नाही, आणि माशा नाही बसल्या तर ती जखम लवकर भरते. तर अशा ठिकाणी आपण तो एक पिवळ्या कलरचा मलम मिळतो, तो मलम लावला आणि जर प्रतिजैविकाची औषधं दिले तर निश्चित हा रोग काय फार मोठा नाहीये, बरा होऊ शकतो. बरं, चांगलं उत्तर दिलं आपण. माझ्या डोक्यात एक प्रश्न म्हणजे हे आला की आपण बघतो की मनुष्यासाठी प्रायमरी हेल्थ सेंटर असतात, सरकार चालवतं, त्या ठिकाणी लोकांना नाममात्र दरावर औषधं मिळतात, ट्रीटमेंट मिळते. आपलं पशुसंवर्धन खात्याचे देखील असे काही दवाखाने आहेत किंवा हे आहेत. आता बऱ्याच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या जनावरांना आजार होतात किंवा हे येतात, तर असं त्यांना नाममात्र दरावर अशी प्रतिजैविके किंवा औषधं जी आहेत, ट्रीटमेंट्स, अशा काही सरकारकडनं काही सुविधा आहे किंवा असं आहे का? काय सांगता हिरे साहेब आपण? नक्कीच. महाराष्ट्रामध्ये, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारोनी पशुवैद्यक दवाखाने श्रेणी 2 जिथे प्राथमिक उपचार केले जातात जनावरांवर नाममात्र फी घेऊन. हजारो दवाखाने आहेत की जे श्रेणी 1 चे आहेत, जिथे पदवीधर पशुवैद्यकाकडून उपचार केले जातात. आणि साधारण 1-2 तालुक्यांना मिळून तालुका लघु पशुवैद्यक सर्व चिकित्सालय म्हणून एक चिकित्सालय आहे. तिथे जास्त आणखी चांगल्या मॉडर्न टेक्नॉलॉजीने जनावरांवर उपचार केले जातात. आणि प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय असं असतं. तर शेतकऱ्यांना साधारण एक 5-6 किलोमीटरच्या अंतरावर जास्तीत जास्त 8-10 किलोमीटर पण म्हणू इतक्या लांब त्यांना दूरवर एखादा पशुवैद्यक दवाखाना नक्कीच असतो. तिथे ते अशा उपचार करू शकतात. जनावरांची रुग्ण नोंदणी शुल्क 1 रुपया असतो. जर एखाद्या जनावराचं ऑपरेशन केलं तर थोडेसे पैसे वाढतात, त्याच्या ज्या सेवा पैसे. बाकी त्या रुग्ण नोंदणी 1 रुपया फक्त घेतली जाते. आणि 1 रुपयामध्ये हा जो खरूज आता म्हणाले बैलाला आहे
1 रुपया केवळ रुग्ण नोंदवही रुग्ण नाही म्हणजे त्याचं जे औषध जे आहे 1 रुपयामध्ये मिळू शकतं. फुकट देता की मोफत अरे वा. हा फक्त त्याच्या उपलब्धीवर आहे. सल्फर म्हणून आम्ही आमच्याकडे पावडर असते, सल्फर आणि एक ऑइंटमेंट असतं मिक्स केलेलं. त्या ठिकाणी उपलब्ध नसेल तर ते प्रिस्क्रिप्शन लिहून देऊ शकतात कोणतं आहे आणि त्याची नाममात्र फी 1 रुपयामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने सल्ला उपलब्ध होऊ शकतो. मित्र हे खूपच चांगलं आहे. म्हणजे आपलं जे पशुसंवर्धन खातं आहे त्याचे अनेक दवाखाने आहेत तर त्याचा आपण लाभ या ठिकाणी घेतला पाहिजे. येरवे साहेब, आता जे काही प्रदूषण मुक्त पशुपालनासाठी जी काही गोठा निर्मिती आहे त्या संदर्भात आपल्याकडे काही चित्र आहेत आपल्या लॅपटॉपवर, ती आपण या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवा आणि तुम्ही जरा त्याच्या संदर्भात सांगा की नक्की कशा पद्धतीने तो गोठा असावा आणि कसा उभा करायचा. ओके. आपण आता डॉक्टर डगली साहेबांनी सांगितलं गोठ्याची स्थान निश्चिती कशी असावी. या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसतंय महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही गाईडलाईन्स दिलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांना, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांना, की पोल्ट्री फार्म किंवा शेतकऱ्यांचा गोठा सुरू करण्यासाठी किंवा जर असेल तर त्याचा प्रदूषण होऊ नये, इतर लोकांना त्रास होऊ नये, हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित होत नाही म्हणून काय करावं लागेल. तर गोठा जसं आता सांगितलं पूर्णपणे हवेशीर असावा, ज्यामुळे तिथे प्रकाश पोहोचेल. त्या आतली जी जमीन आहे त्याला एक उतार असावा, एक छोटी नाली असावी की त्याच्यामुळे ते सांडपाणी आहे त्याचं गोमूत्र आहे ते वाहून जाईल. गोठ्याच्या बाहेर पक्क बांधलेलं गटार असावं आणि ह्या गटारातून ते जे मलमूत्र आणि शेण आहे हे वाहत जाईल. ऍटलिस्ट ज्याकडे कमी जनावर आहेत त्यांनी सेप्टिक टँक तरी बांधावा. जसं आपल्या शौचालयाला सेप्टिक टँक असतो तसा सेप्टिक टँक तिथे बांधावा की जेणेकरून त्या जे शेण आहे त्या शेणाच्या पासून दुर्गंधी तयार होणार नाही आणि त्या शेणाचं आत विघटन होईल आणि प्रदूषण होणार नाही. त्याच्यानंतर त्या सेप्टिक टँक म्हणून जे बाहेर पाणी पडणार आहे त्या पाण्यासाठी सोकपीट बांधावं, शोषखड्डा बांधावा. ज्याच्याकडे 10 पेक्षा जास्त जनावरं आहेत त्या पशुपालकांनी गोबर गॅस नक्कीच बांधला पाहिजे, जेणेकरून त्याच्यापासून तो गोबर गॅस पासून मिथेन तयार करेल, ऊर्जा तयार करेल, स्वतःचं इंधन तयार करेल, इलेक्ट्रिसिटी सुद्धा तयार करू शकतो की गोठ्यामध्ये किंवा स्वतःच्या काही ठिकाणी बघितले की अनेक शेतकरी इलेक्ट्रिसिटी सुद्धा तयार करू शकतो. हा, परदेशामध्ये तर जर्मनी आघाडीवर आहे की म्हणजे मिलियन ऑफ वॅट ती बायोगॅस पासून इलेक्ट्रिसिटी तयार करते. याशिवाय शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे की जो गोबर गॅस मधून जो गाळ तयार होणार आहे, आपण मिथेन तर वापरणार आहोत, उरलेला गाळ, हा गाळ आपण याच्यापासून गांडूळ खत निर्मिती तयार करू शकतो. साधारण एक आपण 100 किलो जर गांडूळ खत तयार करायचं असेल तर आपल्याला 1000 गांडूळ पुरे होतात. आणि गांडूळ खत करण्यासाठी आता तुम्हाला पक्क बांधकाम करायलाच पाहिजे असं काही नाही विटेचं. आता मार्केटमध्ये हाय डेन्सिटी पॉलिथिन शीटच्या उपलब्ध आहेत. त्याच्या एका सावलीमध्ये त्यांना फक्त ते उभारायचं आहे आणि तिथे तो गांडूळ खत निर्मिती करू शकतो. गोबर गॅस सुद्धा आता प्लास्टिकमध्ये गोबर गॅस उपलब्ध आहेत मार्केटमध्ये. साधारण 20-25 हजार रुपये किंमत होती त्याची. साधारण एका कुटुंबाला पुरेल, दिवसाला पुरेल साधारण 100 किलो शेण आणि 2 ते 3 घनमीटर इतका गोबर गॅस निर्मिती करणारं प्लास्टिकचं तो गोबर गॅस युनिट तो ठेवू शकतो. आपण आता पाहिलं त्या छायाचित्रामध्ये तसं. आणि त्या शेतकऱ्याला जर गोबर गॅस वगैरे जर करण्याच्या अशा विविध पद्धतीने तो चांगल्या पद्धतीने हे तयार करू शकतो. आता आपल्याला एक शेतकरी काही प्रश्न विचारू इच्छितात. पांडुरंगची नलगे साहेब, नमस्कार. हॅलो, तुमचा आवाज येतोय, तुम्ही प्रश्न विचारा. मुक्त संचार गोठ्यासाठी काय अनुदान आहे का? चांगला प्रश्न आहे. म्हणजे तो प्रश्न आपण येणारच होतो की गोठा उभारणी किंवा मुक्त संचार गोठ्यासाठी काय अनुदान आहे का, थोडक्यात सांगा सर. मुक्त संचार पद्धतीने गोठा बांधकामासाठी अनुदान म्हणजे आता जिल्हा परिषद पुणे आहे यांची एक योजना चालू आहे मला माहिती आहे. परंतु आता नगर जिल्ह्यामध्ये आहे. यांचे जे स्थानिक पशुवैद्यक दवाखाने आहेत तिथे किंवा पंचायत समिती मध्ये पशुधन विकास विस्तार आमचे अधिकारी असतात त्यांच्याकडे जाऊन तिथे चौकशी केली पाहिजे. तिथे मुक्त संचार गोठा पद्धतीची जिल्हा परिषदेची कोणती योजना आहे का त्यांनी विचारलं. आणि राज्य शासनामध्ये सर आम्ही एक नाविन्यपूर्ण योजना आहे त्याच्यामध्ये गोठ्याला अनुदान देतो, पण आमच्या त्या वेगळी स्वतंत्र अशी गोठ्यासाठी ती योजना नाही.
त्याच्यामध्ये मुक्त संचार पद्धतीसारखाच गोठा आहे, जे लोक स्थानिक म्हणजे गोठा बांधण्यासाठी एक तर पशुसंवर्धन विभागाकडनं आहे किंवा काही स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद पंचायत मुक्त संचार गोठा समितीकडनं पद्धतीसाठी आपल्याला वेळ खूप कमी राहिलेला आहे. आता डगली साहेब, सर्वात महत्वाचं म्हणजे एका बाजूला जागतिक पातळीवर पण ही खूप चर्चा आहे का ह्या पशुधनाच्या माध्यमातून मिथेन खूप मोठ्या प्रमाणात तयार होतो आणि जे काही जागतिक हवामान बदल होतोय त्याच्यामध्ये अॅनिमल हजबंड्रीचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. ते ग्रीन हाऊस इफेक्ट ज्याला म्हणू किंवा गॅसेस याची निर्मिती किती होते, कशी होते, त्याच्या नियंत्रणासाठी काय करतात? निश्चितच जे प्रदूषण होतंय की ज्याच्यामध्ये मिथेन वायूचं प्रदूषण हे मोठ्या प्रमाणामध्ये आपण ऐकतोय की जनावरांपासून, गायीपासून, म्हशीपासून मिथेन वायू तयार, त्यांच्या शेणापासून मिथेन वायू तयार होतो. म्हणजे एकतर ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा ग्लोबल वॉर्मिंग जे आपण म्हणतो याच्यामध्ये जगाच्या पातळीवर 18% प्रदूषण हे जनावरांपासून तयार होणाऱ्या शेणा किंवा लघवी किंवा इतर कचरापासून होतो. नक्की काय होतं की हे जे वायू आहेत हे पर्यावरणामध्ये जेव्हा सूर्याची किरणं पृथ्वीवर येतात आणि जी कमी ताकदीची जी सूर्यकिरणं असतात ती जेव्हा पृथ्वीवर आढळून परत जात असतात की त्याला ते रोखून ठेवतात आणि त्यांनी रोखल्यामुळे काय होतं की पृथ्वीचं तापमान वाढतं. त्यामुळे तापमान वाढल्यामुळे जगाच्या पातळीवरती जवळजवळ मागच्या 1-2 बऱ्याच वर्षापासून जे जमिनीचं तापमान आहे, पृथ्वीचं तापमान आहे ते वाढलेलं आहे आणि त्यामुळे बर्फ वितळतो, महापूर येतं, त्यानंतर खाद्याची कमतरता निर्माण होते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या होतात आणि ह्यालाच आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. म्हणजे जनावरांपासून जे शेण तयार होतं, मलमूत्र तयार होतं, ह्याची जर चांगली विल्हेवाट लावली नाही आणि त्याला उघड्यावर चढायला दिलं तर निश्चितच हा परिणाम वाढत जाणार आहे. आणि त्याचमुळे मिथेन वायूचा योग्य वापर करणं हे फार महत्वाचं आहे. वीज निर्मिती करणं, हे जसं सांगितलं की बायोगॅस, प्रत्येक शेतकऱ्यांनी बायोगॅस तयार करून त्याच्यामधनं मिथेन वायूचा जो प्रॉडक्टिव्ह यूज आहे तो आपण केला पाहिजे. म्हणजे हे जे काही त्याच्यापासून जे दुष्परिणाम होतात ते जर आपण जे मलमूत्राची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली तर त्याचा कमर्शियल वापर आणि उत्पन्नाचा स्रोत म्हणून देखील शेतकरी त्याच्याकडे बायोगॅसच्या माध्यमातून किंवा या माध्यमातून करू शकतो. खूप चांगलं हे आहे आणि जागतिक हवामान बदलाच्या दृष्टिकोनातून देखील हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण अत्यंत महत्वाच्या आहेत. हिरवे साहेब, आपण आता बघितलं की पोल्ट्री व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात जोर धरलेला आहे या ठिकाणी. तर ते पोल्ट्री व्यवसायाच्या त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचं असं प्रदूषण निर्माण होऊ शकतं आणि बेसिकली मगाशी आपण चर्चा करण्यात अमोनिया वायू खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होतो, तो का तयार होतो आणि ते कमीत कमी तयार व्हावा किंवा कमीत कमी त्रास व्हावा या दृष्टीने काय सांगा? कुक्कुटपालन व्यवसाय हा वेगवेगळ्या प्रकारचा व्यवसाय असतो. याच्यामध्ये एक म्हणजे आहे ब्रॉयलर किंवा मांसल कुक्कुट पक्षी, त्याच्यामध्ये आपण डीप लिटर किंवा तूस, कोंडा वगैरे असा वापरतो. आणि दुसरा आहे केस सिस्टीममध्ये अंडी उत्पादनासाठी कोंबड्या, याच्यामध्ये त्या कोंबड्यांची विष्ठा तयार होते, हा कचरा तयार होतो. ब्रॉयलरमध्ये कोंबड्यांची विष्ठा आणि ते मॅन्युअर म्हणजे तूस लिटर मटेरियल. जर आपण त्या कोंबड्यांचं हॅचरी म्हटलं, जिथे अंडी उबवणूक केंद्र आहेत, तिथे त्या न उबवलेली अंडी, न फलन झालेली अंडी, ज्या अंड्यातून पिल्लं जी आलेली आहेत ती कमकुवत आहेत अशी पिल्लं, त्यानंतर त्या अंड्या कधी त्या अंड्यांमध्ये एखादा रोग असतो आणि फार मोठ्या प्रमाणे त्याच्यामध्ये गर्भ मिळत असतात. हे मेलेले गर्भ हा हॅचरीवर तयार होणारा कचरा आहे. त्याचप्रमाणे जर एखादा कत्तलखाना असेल तर तिथे वेळ खूप संपत आलेला आहे त्याच्यामुळे, परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे आपण त्या ठिकाणी स्वच्छता पाळली पाहिजे आणि ही जे काही आहेत अशा पद्धतीने त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने त्या ठिकाणी लावली पाहिजे. अत्यंत चांगली माहिती आपण या ठिकाणी आपण दिलेली आहेत आणि मला वाटतं की या संदर्भात शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, शंका असतील तर ते स्थानिक म्हणजे पंचायत समितीला जे काही पशुसंवर्धन खात्याचे अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण भेटू शकता आणि त्यांच्याकडनं देखील मार्गदर्शन आपण घेऊ शकता. मित्र, दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता कृषी दर्शनमध्ये आपण फोन इन लाईव्ह कार्यक्रमाद्वारे चर्चा करत असतो. पुढच्या गुरुवारी म्हणजे दिनांक 25 ऑगस्ट 2016 रोजी चर्चेचा विषय आहे भातावरील रोग आणि किडीचे व्यवस्थापन आणि त्या सहभागी तज्ज्ञ आहेत प्राध्यापक विनायक जालगावकर जे कृषी कीटक शास्त्रज्ञ आहेत व दुसरे आहेत तज्ज्ञ डॉक्टर मोहन दळवी जे वनस्पती विकृती शास्त्रज्ञ प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत जिल्हा रायगड येथून सहभागी होणार आहेत. मित्रहो, कृषी दर्शन कार्यक्रम आपल्याला कसा वाटला या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माता कृषी दर्शन, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आपण ईमेलद्वारे देखील आम्हाला संपर्क साधू शकता. ईमेल ॲड्रेस आमचा स्क्रीनवर या ठिकाणी दिसतोय, कृषीदर्शन ddkmumbai@gmail.com किंवा कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. आपण कृषी दर्शनचे जे काही कार्यक्रम आहे ते आपण फेसबुक, यूट्यूब या माध्यमातून देखील किंवा डीडी सह्याद्रीची
जी वेबसाईट आहे www.ddsahyadri.in या देखील आपण फॉलोअप घेऊ शकता आणि हे कार्यक्रम युट्यूबवर आपण पुन्हा बघू शकता. तर मित्रहो, आजच्या ह्या ठिकाणी प्रदूषण मुक्त अशा पद्धतीने पशुपालनाच्या संदर्भामध्ये आपले जे काही प्रश्न होते त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण माहिती दिली. त्याबद्दल दूरदर्शन केंद्र तसेच सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने मी या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर अजित हिरवे साहेब आणि डॉक्टर निलेश दगली साहेब यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. Thank you.